गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसाच्या कृती आराखड्याचे आदेश काढले। देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यात कशा प्रकारे 100 दिवसाच्या कृती आराखडा निमित्त जिल्हा परिषदेचे कर्मचारी जे आहेत ते कामाला लागले आहेत आणि जुने जे रिकार्ड आहे जवळपास 30-35 वर्षाचे 35 वर्षापासून आतापर्यंतचे जे जुने रिकार्ड आहेत ते रिकार्ड गट्टे बांधणे सुरू आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांवर एक मोठी जबाबदारी यावेळी देण्यात आलेली आहे आणि जिल्हा परिषद मार्फत येणारे जिल्हा आरोग्य विभाग किंवा पंचायत समिती जल मिशन असे अनेक जे विविध विभाग आहेत यांचे जुने रिकार्ड जे आहेत ते सध्या गट्टे बांधणे सुरू आहे आणि हे जे 35 वर्षाचे जे रिकार्ड आहे ते आता स्टॉक रूममध्ये दाखल होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी आपण बघू शकतो आणि गडचिरोली जिल्ह्याची जी जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, पालकमंत्री आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो यातील अनेक कर्मचारी जे आहेत ते आपल्या रिकार्ड दुरुस्ती करून किंवा रिकार्डचे गट्टे बांधून स्टॉक रूममध्ये पाठवण्याचे काम सध्या जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे आणि या अंतर्गत जुना जे रिकार्ड आहे ते मोठमोठ्या गट्ट्यांनी जे आहे ते जिल्हा परिषद कार्यालयाचे परिसर जे आहे ते भरलेले आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हा परिसर आहे। परिसरामध्ये अनेक विभागाचे रिकार्डचे गट्टे जे आहेत ते दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे गट्टे जे आहेत इथे आपण बघू शकतो आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कार्यालयात हे काम सुरू आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।